विचार करा, तुम्ही कधी एका छोट्याशा चुकीमुळे सरकारी योजनेपासून किंवा बँक कर्ज मिळण्यापासून वंचित राहिलात का? हां. अनेकांचा अनुभव असू शकतो. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. आज आपण बघणार आहोत की नोंदणीकृत दस्तामधील चुका कायदेशीररित्या कशा दुरुस्त करायच्या. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एक महत्त्वाची माहिती देणार आहोत जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. नक्कीच. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. आपण नेहमी पाहतो की एखाद्या शेतकऱ्याने आयुष्यभराची पुंजी लावून एखादी जमीन घेतली, सगळा व्यवहार सुरळीत पार पडला, पण खरेदी खतावर समजा रामाराव ऐवजी फक्त रामा असं नाव छापलं गेलं. हो, अशी उदाहरणे खूप आहेत. म्हणजे ऐकायलाही फक्त एक अक्षराची चूक वाटते, पण या एका चुकीमुळे तो दस्त आणि त्या जमिनीचा सातबारा यांची सांगडच बसत नाही. ही छोटीशी चूक इतका मोठा मनस्ताप का देते? माझ्या अनुभवातून सांगतो, अशा छोट्या वाटणाऱ्या चुका अनेक कुटुंबांसाठी पिढ्यानपिढ्या चालणारी डोकेदुखी ठरतात. सामान्य माणसाला वाटतं की अरे ही तर फक्त एक टायपिंग मिस्टेक आहे, कागद तर आपलाच आहे. पण कायद्याच्या नजरेतून पाहिल्यास या एका अक्षरालाही अनन्यसाधारण महत्त्व असतं. म्हणजे कायदा याला खूप गांभीर्याने घेतो. अगदी. इथे आपण भारतीय पुरावा कायदा 1872 च्या कलम 91 आणि 92चा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. या कलमांनुसार कोणताही नोंदणीकृत दस्त हा प्राथमिक पुरावा मानला जातो. थोडक्यात सांगायचं तर त्या कागदावर जे लिहिलं आहे तेच अंतिम सत्य आहे असं कायदा गृहीत धरतो. अच्छा. जर दस्तावर रामा असं लिहिलं असेल तर कायद्याच्या दृष्टीने त्या मालमत्तेचा मालक रामाच आहे. त्याविरुद्ध कोणताही तोंडी पुरावा ग्राह्य धरला जात नाही. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एकदा एखादा दस्त दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत झाला की तो एक प्रकारे दगडावरची रेघ बनतो. हो, अगदी दगडावरची रेघ. एखाद्या व्यक्तीने न्यायालयात जाऊन कितीही आणाभाका घेतल्या की माझं खरं नाव रामराव आहे आणि चुकून रामा लिहिलं गेलंय, तरीही त्याचा उपयोग होत नाही. नाही होत, कारण दस्तऐवजाची विश्वासार्हता टिकून ठेवणं हाच त्यामागचा मुख्य हेतू आहे. पण बघा, नेमक्या याच कडक नियमामुळे समाजात एक अत्यंत चुकीचा आणि धोकादायक गैरसमज पसरलेला पाहायला मिळतो. कोणता गैरसमज? अनेकांचा गैरसमज असतो की कागदावर थोडी खोडतोड करून किंवा चिरीमिरी देऊन हे लगेच बदलता येतं. बापरे, म्हणजे परस्पर स्वतःच्या हाताने बदल करायचा? हो, पण हा समज मी लगेच मोडून काढतो. नोंदणी कायदा 1908 च्या कलम 81 नुसार मुद्दाम अशी अशुद्धता करणे, खोडतोड करणे हा अत्यंत मोठा आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. म्हणजे यासाठी शिक्षा होऊ शकते? नक्कीच. भारतीय दंड संहितेनुसार यासाठी तब्बल 7 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. सामान्य लेखन प्रमादासाठी मात्र हा कायदा असा कडक नाही, पण प्रक्रिया कायदेशीरच असायला हवी. प्रेक्षकांनो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अशीच कायदेशीर आणि महसूल विषयाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर. ही माहिती खूप गरजेची आहे. हो, पण एक प्रश्न आहे, म्हणजे जर खरोखरच अजाणतेपणे चूक झाली असेल तर मग यावर नक्की उपाय काय? सविस्तर बघूया. यासाठी एक अत्यंत सोपा आणि कायदेशीर उपाय उपलब्ध आहे, ज्याला आपण चूक दुरुस्ती दस्त किंवा रेक्टिफिकेशन डीड असं म्हणतो. म्हणजे मूळ दस्तातील चूक सुधारण्यासाठी नवा दस्त. याची काही स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट सांगता येईल का? हो, नक्कीच. पहिली स्टेप, मूळ दस्ताचा क्रमांक आणि चूक काय होती ते नवीन दस्तात स्पष्ट नमूद करा. दुसरी स्टेप, यावर सर्व पक्षकारांची सही आणि 2 साक्षीदार घ्या. आणि खर्चाचा काय? कारण लोकांना वाटतं की या प्रक्रियेत खूप पैसा जाईल. तिथेच तर गंमत आहे. तिसरी स्टेप हीच आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 नुसार केवळ स्पेलिंगची किंवा नावाची चूक सुधारण्यासाठी तुम्हाला फक्त 100 रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागतं. फक्त 100 रुपये? हो, फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर काम होतं. चौथी स्टेप, जिल्ह्यानुसार 100 ते 500 रुपये नोंदणी शुल्क भरा. आणि 5वी स्टेप, मूळ दस्त नोंदणी झालेल्या निबंधक कार्यालयातच याची नोंदणी करा. म्हणजे जिथे आधी नोंदणी झाली तिथेच जायचं. अगदी बरोबर. आणि इथे क्विक फॅक्ट सांगतो, नोंदणी कायदा 1908 च्या कलम 17 नुसार अचल मालमत्तेचा दस्त नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा दुरुस्ती दस्त सुद्धा नोंदणीकृत करावाच लागतो. केवळ नोटरी करून चालत नाही. हे खूप स्पष्ट आहे. पण मला सांगा, समजा एखाद्याने 10 वर्षापूर्वी जमीन घेतली, आता चूक लक्षात आली
आणि तो मूळ मालकाकडे गेला. पण जर मूळ मालक सहकार्य करत नसेल तर काय करावं? हो, नाही, अगदी योग्य प्रश्न आहे. मानवी स्वभाव आणि पैशांचा मोह यामुळे अशी टाळाटाळ अनेकदा होते. पण अशा वेळी विशिष्ट सहाय्य कायदा 1963च्या कलम 26 नुसार दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. म्हणजे कोर्टाचा रस्ता मोकळा आहे. होय. जर मूळ व्यवहारात पैसे पूर्ण दिले गेले असतील आणि चूक खरोखरच अनावधानाने झाली असेल, तर न्यायालय सर्व पुराव्यांची शहानिशा करून मूळ मालकाच्या संमतीशिवायही तो दस्त दुरुस्त करण्याचे थेट आदेश देऊ शकते. क्या बात है. प्रेक्षकांनो, तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा. आणि हो, अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता आपण या चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. समजा आपण निबंधक कार्यालयात जाऊन दस्त दुरुस्त केला, पण या दुरुस्तीचा सातबारा उतार्यावर कसा परिणाम होतो? कारण दस्त नोंदणी आणि महसूल विभाग या दोन वेगवेगळ्या यंत्रणा आहेत ना? एक किस्सा पाहूया. एका शेतकऱ्याने खरेदी खतात क्षेत्राची चूक दुरुस्त करण्यासाठी दुरुस्ती दस्त केला. पण त्याला वाटलं की निबंधक कार्यालयात काम झालं म्हणजे आपोआप तलाठी सातबारावरती नोंद दुरुस्त करेल. तसं होत नाही का? नाही. इथे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 155चा संदर्भ येतो. या कलम 155 अन्वये महसूल अभिलेखातील म्हणजे सातबारा उतार्यावरील चुका, जशा क्लेरिकल किंवा टेक्निकल चुका दुरुस्त करण्याचे अधिकार हे केवळ तहसीलदारांना आहेत. पण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो की गावचा तलाठी स्वतःच क्षेत्र किंवा मालकी हक्क बदलू शकतो. हां, खूप मोठा गैरसमज आहे आणि तो मी ठामपणे खोडून काढू इच्छितो. संहितेच्या कलम 154 नुसार तलाठी किंवा मंडल अधिकारी यांना परस्पर बदल करण्याचा कोणताही अधिकार नाही. अच्छा, म्हणजे ते स्वतःहून काहीच करू शकत नाहीत. नाही. त्यांना जर दस्त प्राप्त झाला आणि त्यात चूक दिसली तर त्यांनी फेरफार नोंदवहीत चूक दुरुस्तीचा दस्त करावा असा शेरा मारून जुनी नोंद रद्द करणे अपेक्षित आहे. परस्पर बदल करणे बेकायदेशीर आहे. आणि जर एखाद्या अधिकाऱ्याने पैशांसाठी परस्पर बदल केले तर फसवणूक वाटल्यास IPC कलम 420 व 465 नुसार फौजदारी तक्रार करता येते. आणि जाता जाता आणखी एक क्विक फॅक्ट देतो. नोंदणी कायदा कलम 20 व 68 उपकलम 2 नुसार निबंधकांना त्यांच्या नोंदणी पुस्तकातील तांत्रिक चुका दुरुस्त करण्याचे विशेष अधिकार दिलेले असतात. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचणी येणार नाही. म्हणजे आज आपण पाहिलं की थेट खोडतोड न करता चूक दुरुस्ती दस्त कसा करावा आणि त्यानंतर सातबारावर ती चूक सुधारण्यासाठी अगदी बरोबर. शेवटी एवढंच सांगेन, लक्षात ठेवा, एक स्वच्छ आणि निर्दोष सातबारा हा केवळ कागद नसून तुमच्या भविष्यातील प्रगतीचा, कर्जाचा आणि विकासाचा भक्कम पाया आहे. कायद्याचे अचूक ज्ञान असेल तर भ्रष्टाचाराला आळा बसतो आणि आपला हक्क कायम सुरक्षित राहतो. किती सुंदर आणि अर्थपूर्ण विचार आहे हा. तुम्हाला यापुढेही महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही YouTube चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणता विषय पाहायला आवडेल तेही आम्हाला नक्की सुचवा. बरोबर. आणि आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण मी तुम्हा सर्वांना देते. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. नक्कीच शेअर करा. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा. कारण महसूलशाही, ज्यातून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.